हाय नमस्कार, मी सोनाली. मी माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाऊ हीच देवाचरणी प्रार्थना. तर चला आजच्या ब्लॉगला सुरुवात करत आहोत आपण. तर तुम्ही बघताय इथं सगळ्या पिवळ्या कलरच्या साड्या ठेवलेल्या आहेत. तर हळदीची साडी राहिलेली होती ना, तर मग ती साडी घ्यायची होती. त्यामुळं मग आम्ही दुकानामध्ये गेलो आणि एक हळदीची साडी घेऊन टाकली. तर इथे बघताय तुम्ही फेटे वगैरे पण लावलेले होते. मला फेटा पण घ्यायचा होता, पण काही आवडला नाही. आणि काही पार्टीवेअर साड्या पण बघत होतो, पण मग त्या पण काही चॉईस नाही झाल्या, तर नाही घेतल्या मग. तर मग घरी निघून आले. घरी आल्यावरती पहिलं बघती काय काय काम चाललेलं आहे, काय काय नाही. तर आज खिडकीला आहे ना मार्बल वगैरे बसवलं, तर तेच बघत होते मी. बेटा मम्मी कुठे गेली चला तुला बांधू बेटा मी. झालं तुझं मन समाधान. दिवसभर खपून येत तिला खत वाटत तिला. चला आता मी तुला बांधून टाकणार. चलो. तर रुबीसोबतीनं थोडासा वेळ घालवल्यानंतर ना मी घरातलं स्वयंपाक वगैरे करून घेतला आणि बाहेर भांडे घासत होते. तर तुम्ही बघताय घरामध्ये खूप पसारा पडलेला आहे. तर माझ्या घरामध्ये ना कुकरचा स्फोट झाला आणि तो कुकरचा स्फोट झाल्यामुळं काय झालं की गॅसचा जो बर्नर असतो ना तो पण तुटला, वरती शेगडी पण तुटली आणि हे कुकरचं झाकण वगैरे सुद्धा सगळं तुटून वगैरे गेलं आणि सगळीकडे खूप डाळ वगैरे झालेली होती. तर हे तरी तुम्हाला कमी दिसतंय, खूपच जास्त प्रमाणामध्ये झालेलं होतं ते. माझ्या दादाने पाहिलं का काय केलं. कुकरचा स्फोट झाला आमच्या घरात, डायरेक्ट गॅस फोडला. सगळं आता आवरून सावरून ठेवलंय. सगळं किचन खराब झालं, पूर्ण डाळ हे तुटलं. डायरेक्ट 2-3 भागा गॅसच्या. ज्यावेळेस कुकरचा स्फोट झाला आणि त्यावेळेस मी आणि दीदी बाहेर होतो आणि माझा दादू पण आहे ना दुसऱ्या रूममध्ये गेला होता, त्यामुळं कुणाला काहीच लागलं नाही. तर तुम्ही बघताय, एकतर मला आधीच वेळ नसतो काम वगैरे आवरायला जास्त, आणि माझ्या दादूला किती पराक्रम करून ठेवलाय. मी त्याला गेले माझं थोडंसं काम वाचवायला गेले, तर त्यांनी जे करायचं तेच करून ठेवलं. वरून नुकसान पण झाले. बरं तरी देवस्थानी काही झालं नाही. तर तुम्ही माझ्यासारखं पोरांच्या पुरुषावरती काही बसू नका आणि मुलांना काम सोडायचं तर विषयच राहून द्यायचा बाजूला. कारण मी एक काम त्याला सांगितलं आणि त्यांनी चांगलंच वाढवा करून ठेवलं माझं. तर चला मी आता माझ्या व्हिडिओची इथंच एंडिंग करते. आणि हो, तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच मला लाईक शेअर करा आणि कमेंटसुद्धा नक्की करा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर मला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय, गुड नाईट.